नमस्कार मित्रांनो, आपण एक्सेल वापरताना आपल्याला कधी-कधी आपल्या सेलमध्ये जितके पण अंक आहेत, तर त्यांची लेंथ कधी-कधी काढावी लागते. म्हणजेच ते टोटल किती अंक आहेत ते पाहावं लागतं. तर आपण काय करतो, की आपण अशा प्रकारे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा प्रकारे मोजून येथे 10 असं टाइप करतो आणि आपल्याला टोटल लेंथ कळते. पण असे खूप सारे जर तुमच्याकडे अंकांचे सेल्स असतील, तर तुम्हाला असं मोजणं खूपच त्रासदायक आहे. तर हे सॉल्व्ह करण्यासाठी येथे कोणता फॉर्म्युला वापरून आपण डायरेक्ट येथे अंकांची टोटल येथे किती अंक आहेत ते म्हणजेच त्या सेलमधील अंकांची लेंथ काय आहे ते फाइंड करू शकतो, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्याकरिता आता मी येथे अजून काही एक अंकाचं इथे टाईप करून दाखवतो तुम्हाला. हे पहा, इथे मी एक टाईप केलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. ओके. आता मी काय करतोय, इथे मी फॉर्म्युला टाईप करतो. इज इक्वल टू LEN आपल्याला टाईप करायचं आहे, ब्रॅकेट ओपन करायचं आहे. नंतर इथे तुम्हाला हा सिलेक्ट करायचा आहे सेल, नंतर क्लोज करायचा आहे आणि एंटर. तुम्ही इथे पाहू शकता 10 आलेलं आहे. आणि हाच फॉर्म्युला आता मी खाली इथे कॉपी करत आहे आणि इथे पेस्ट करत आहे. तुम्ही इथे पाहू शकता की येथे सगळ्या ज्या तिन्ही सेलमध्ये जेवढे पण अंक आहेत ते सर्व येथे त्यांची टोटल आपल्याला येथे पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो फॉर्म्युला वापरून डायरेक्ट आपल्या सेलमधील अंकांची लेंथ काढू शकतो. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. ह्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील. धन्यवाद.